So let's pack the bag of my amazing journey that I will show you. तर फर्स्टली मला जे काही एसेन्शियल गोष्टी लागत होत्या त्या मी पुन्हा पॅक करून घेतलेल्या आहेत आणि फायनली आमची ट्रेन पण होती तर त्याचा टाईम पण झालेला आणि मी ऑन द टाईम मी रेल्वे स्टेशनला पोचले. बट बाय गॉड 6 तास आमची ट्रेन पुन्हा डिले चालले. सो तिकडे टाईमपास केला थोडा आणि मग काय थोड्या वेळानंतर आमची ट्रेन आली मस्त उभी. आज दसरा होता आणि आम्हाला हरिद्वारला जायचं होतं. त्याच दिवशी तिकीट होतं सो आम्हाला जावं लागलं त्या दिवशी. आणि मग काय मस्त संध्याकाळचा बाहेरचा नजारा बघत बघत मस्त ट्रेनमध्ये बसले आणि मग काय अशाच रीतीने रात्रही झाली. थोडा पेटपूजाही केली अँड देन मग मॉर्निंगला मस्त रिफ्रेशिंगने उठलो आणि यू कॅन सी द ब्युटिफुल मॉर्निंग. मग परत एका रेल्वे स्टेशनला आमची गाडी परत 2 तास डिले झाली. मग तिकडे कॉफी वगैरे घेतली आणि मग असं तिकडे पण 2 तास टाईमपास करत करत असाच आमचा वेळ गेला आणि फायनली आम्ही संध्याकाळी हरिद्वारला पोचलो आहे. यू नो माय डिअर फ्रेंड्स, ही जर्नी माझी टोटल मोर दॅन 15 डेज होती. फर्स्ट टाईम मी इतके दिवस घराच्या बाहेर राहिलेली आहे. यू विल थिंक की भाई इतकी लॉंग जर्नी कुठं जात आहे. तर माय डिअर फ्रेंड्स, आय विल रिव्हील दिस की मी कुठं गेलेली आहे. तर फर्स्टली आमचा ऋषिकेशचा जो दरवर्षी प्रोग्राम असतो तो तर मस्ट अटेंड करायला हवा असा हा प्रोग्राम असतो. तर तो अटेंड केला आणि देन मग माझी जर्नी थोडा वेगळ्या दिशेला झाली. त्यामुळे सांगेलच तुम्हाला लवकर. तर आपण हरिद्वार एक्सप्लोर करणार आहोत. येस, लास्ट टाईमला मी हरिद्वारला होते. तर बाकीचे जे काही स्पॉट राहिले ते ते माझे ह्याही वेळेस कंप्लीट झाले. सो आय एम फीलिंग व्हेरी ब्लेस्ड. तर ही आमची पुणे जळगावची गँग आहे. तर आता आम्ही जात आहोत मस्त आमच्या स्टेकडे एका आश्रममध्ये जात आहोत आम्ही. आणि यू कॅन सी द हरिद्वार अँड ऋषिकेश हा माझा फेवरेट प्लेस आहे एव्हर. लास्ट टाईम आय ऑल्सो विथ माय पॅरेंट्स. दिस टाईम आय एम गोईंग विथ देम अलोन. हरिद्वारमध्ये तुम्ही कुठेही गेले ना तुम्हाला छान प्रकारे आश्रम मिळतात. तिथे राहण्याची खाण्याची व्यवस्थित सोय असते. तर आम्ही आश्रमात थांबलेलो होतो. मग आम्ही जेवढा आमचा इतका सारा लगेज होता की आम्ही इतके थकून गेलेलो होतो की काय सांगायचं. ऑलरेडी ट्रेन आमची डिले चालली असल्यामुळे ना जास्तच हे झालं. पण काय तिथलं जे वातावरण होतं आणि जे हवन चांगलं होतं OMG. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर ना इथं चहा नाश्त्याची सगळी सोय होती. तर आम्ही ना इथं चहा नाश्ता केला थोडाफार. कारण की आम्ही कालची निघालेलो होतो तर पूर्ण आम्हाला 24 आवर्सपेक्षा जास्त झालेले होते. मस्त इथे ना छान नाश्ता केला सगळ्यांनी मिळून. ओवीचा प्लेट मग असं पूर्ण खालचं आमचं सगळं झालं. त्याच्यानंतर आम्ही रूममध्ये गेलो, फ्रेश झालो. त्याच्यानंतर परत मग खाली आलो. मला आरती करायची होती इव्हिनिंगला, घाटावरती जायचं होतं. बट त्यांचा टायमिंग असतो फिक्स तर आम्ही थोडं लेट पोचलो. सो आमची आरती मिस झालेली आहे. बट गाईस इथल्या ज्या वाईब्स आहेत ना त्या खरं शब्दात नाही सांगता येणार. सुंदर वाईब्स आहेत इथल्या. कुठे आहे इथं? त्या घाटावरती जास्त होते वाटतं असं वाटतं मला. हरिद्वार, ऋषिकेश, देवप्रयाग. तर जेवण करायला जात आहोत आम्ही सगळेजण. आता प्लेटा घेत आहात. प्रॉपर गुजराती थाली. हॅलो, जेवण वगैरे झाल्यानंतर ना आम्ही सगळे इथं मस्त खाली बसलो. खूप सुंदर असं छान वातावरण होतं आणि भारी वाटत होतं बसून आम्हाला सगळ्यांना.
सो पूर्ण कॅम्पस बघितला, मस्त गप्पे वगैरे मारले. देन नेक्स्ट मॉर्निंगला मला आरती करायची होती, जायचं होतं. तर आम्ही सकाळी 4ला उठलेलो आणि हरिकी पौडीला जायचं होतं आम्हाला. तर येस, आम्ही मॉर्निंगला मस्त ऑटो करून हरिकी पौडी इथं पोचलो. आणि मग काय, जे आम्ही ठरवलं होतं ते आम्ही पूर्ण केलंच. आणि फायनली हरिकी पौडी इथं पण पोचला आहोत. भीमगोडाला ते रिक्षा थांबते, जो एक हा स्पॉट आहे, तिथं तुम्ही जाऊन मस्त अंघोळ वगैरे करून मॉर्निंगला मस्त आरतीचा आस्वाद घेऊ शकतात. आणि एवढा ट्रॅव्हल करून पण म्हणजे असं हे नाही वाटलं की आम्ही टायर्ड झालेलो आहोत, बिकॉज तिकडची वाईब खरंच खूप वेगळी आहे. बस खूप जास्त पाणी गार होतं आणि तरीही आम्ही मस्त डुबकी लगावली. खूप भारी वाटलं त्यानंतर. मीन्स तर वेगळाच एक अनुभव असतो, जो शब्दात नाही सांगू शकत आपण. हो या हेलो, नमस्ते सभी को, सभी टीएमसी मास्टर्स को, सभी लोगों को आत्मवंदन सभी को। अभी हम लोग ऋषिकेश में हैं और 5 बजे सुबह हो चुका है। हम लोग सभी का स्नान हो चुका है और आरती देखने वाले हैं, तो चलिए हम यस थैंक यू। हर हर गंगे, होली मॉर्निंग फ्रॉम हरिद्वार। महिलाओं के महिला घाट का प्रबंध। माँ गंगा जी की सुबह शाम आरती, दिन में 12 बजे माँ गंगा जी के भंडारे का वितरण आप आने वाले यात्रियों के नाम से गंगा का अर्पित करने की बात करती है। जो यात्री गंगा मैया की आरती में किती गर्दी आहे ना, म्हणजे इतके लोकांनी इकडे क्राऊड केलेला होता. मस्त सकाळची आरती अटेंड करायला. संध्याकाळी ही गर्दीच असते आरतीची. मस्त सकाळी सगळ्यांनी स्नान केला मस्त गंगा मात्यामध्ये आणि खूप अवेसन वाटलं, खूप भारी वाटलं आहे. आता आरतीचा टाईम होत आहे म्हणून सगळेजण आता मस्त त्यांची जागा ग्रॅब करत आहेत, कारण की ती आरती बऱ्याच वेळ चालते, म्हणजे 6:30ला असते. मस्त बघू शकता पूर्ण प्रिपरेशन चालू आहे. बिफोर इंट्रोडक्शन और आप लोग हजारों रुपया पैसा खर्च करके माँ गंगा जी की आरती करके आए। हम लोग सेवा समिति हरिद्वार की ओर आप सभी गंगा भक्तों का आगमन पर हार्दिक अभिनंदन एवं स्वागत करते हैं। जो भी श्रद्धालु गंगा जी की सीढ़ियों पर गंगा जी की सीढ़ियों पर फ्रेंड्स, जेव्हा तुमच्या छोट्या छोट्या गोष्टी या मॅनिफेस्ट होत असतात ना, तर यू विल फील अमेझिंग. छोट्या छोट्या गोष्टीमध्ये खूप जास्त आनंद असतो आणि
या तसंच काही मस्त ह्या सगळ्या गोष्टी खूप चाललेल्या आणि आता मस्त आधीचा टाईमही झालेला. मी तिला सेपरेट पण अपलोड केलेली आहे, काहीतरी 3 मिनिटाची आहे, ऑलरेडी अपलोडेड फर्स्टली. तुम्ही बघू शकता ती जाऊन. आणि हे जे काही आता वातावरण झालेलं होतं इतकं भक्तिमय, इतकं सुंदर पवित्र, ते नाही सांगू शकत शब्दामध्ये. इतकं सुंदर अविस्मरणीय मीन्स इतकं भारी होतं सकाळचं. यू कॅन सी मस्त आरती आरती झालेली आमची आणि खूप सुंदर वाईब जशी मस्त ऑब्झर्व करून घेतली आहे. डबल एनर्जेटिकली आम्ही आता मस्त जात आहोत आमच्या रूमच्या दिशेकडे. त्यापूर्वी मस्त आम्ही थोडं एक्सप्लोअर केलं इथं आणि मग मस्त थोडी गरमागरम चाय घेतली कुल्हडवाली. ऑब्वियसली तुम्ही चाय घेऊन कुल्हड काय करणार आहे तुम्ही त्याचं? 10 रुपये वाचवले भाई. बरोबर, 1 रुपया वाचवला पाहिजे. बरोबर. ग्रेट टिप फॉर टुडेज एपिसोड. अशा प्रकारे मस्त मजा मस्तीने चहा घेतली आणि ही जी ट्रेन आहे ना ही योगनगरी ऋषिकेशवरून जात आहे. आम्ही ते बघतो आहे. तर ही ट्रेन मस्त ऋषिकेशवरून जाते. आम्हाला आमची ऑटो पण मिळाली. सगळे ओले ओले आहोत आम्ही. इथे पोचल्यानंतर मस्त गरमागरम खमंग ढोकला मस्त रेडी होता. मस्त त्याच्यावरती ताव मारला. कारण मी मॉर्निंगला खूप जास्त लवकर उठलेलो होतो आणि मस्त भूक पण लागलेली होती. बाकीच्यावरती आंघोळीला गेलेले होते. तोपर्यंत आम्ही बाकीच्या मस्त मस्त केला. खूप जबरदस्त Now I'm going for सगळ्यांना जात आहे मस्त फ्रेश व्हायला. सी यू इन द ऋषिकेश. चला तर मस्त मी पण रेडी झालेले आहे आणि मस्त आता खाली जात आहोत. आम्हाला जायचं आहे भारत माता मंदिराकडे बिकॉज आम्ही निघणार आहोत 12 वाजेनंतर जेवण वगैरे करून. मग म्हटलं ठरलं की एक्सप्लोअर करायचं आजूबाजूचं प्लेस. मग भारत माता मंदिर जे आहे ते खूप सुंदर असं आहे. चला तर मग भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल बाय, टेक केअर, लॉर्ड्स लव्ह यू. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भारत माता मंदिर एक्सप्लोअर करणार आहोत. थँक्यू सो मच.